दरम्यानच्याच काळामध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा येतोय, म्हणजे यामध्ये ओबीसीच्या राजकीय आरक्षणाची होळीच करायची आहे, याबद्दल आता आमच्या मनामध्ये स्पष्ट झालेलं आहे. म्हणूनच आम्ही या ठिकाणी आम्हाला कुठल्याच राजकीय पक्षाकडून आम्हाला आता अभय मिळेल असं वाटत नाही. कारण राज्य सरकारने जरी किती प्रयत्न केले तरी आम्हाला 27% आरक्षण राज्य सरकार देऊ शकत नाही. त्यासाठी केंद्र सरकारनं 234(6) मध्ये दुरुस्तीच केल्याशिवाय आम्हाला राजकीय आरक्षण आता पूर्ण आमच्या पद्धतीनं आम्हाला जे 27% पाहिजे ते मिळू शकत नाही. 243 अमेंडमेंट 243 जे आहे परिशिष्ट 6 मध्ये आता तो खूप गंभीर मोठा विषय आहे. आम्ही छोटे माणसं आहेत. ती भूमिका ओबीसीचं गेलेलं आरक्षण हे वाचवण्याची धडपड चालू आहे. याच्यामध्ये नवीन भरतीसाठी तर अजून वेळ आहे, पण आहे तेच गेलेलं आम्हाला वाचवायचे. आता आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला आरक्षण द्या, बाकीचे कोणाला ते राज्य सरकार ठरवेल. आमच्या माहितीप्रमाणे 7 कोटी जनता ही ओबीसी व्हीजेएनटी जनता आहे. ते आता म्हणूनच आम्ही सांगितलं की ओबीसीचा राजकीय आरक्षणाची जो चेंडू केला होता तो अखेर राजकीय पक्षांच्या दारात जाऊन पडलेला आहे. त्यांची इच्छाशक्ती असेल तर इलेक्शन होऊ शकत नाही, त्यांची इच्छाशक्ती असेल तर इन्फिनिट अटॅक दिला गेला असता, त्यांची इच्छाशक्ती असती तर या सगळ्या नाशाला कारणीभूत सगळेजण. शेवटी लोकसत्ता, राजसत्ता आणि न्यायव्यवस्था ही हे सगळे काम करतात. आम्ही सगळ्यांच्या दारामध्ये गेलेलो आहे, ते त्यांच्या ताकदीनं लढतायत असं आम्हाला आज वाटतंय. आम्हाला अजूनही न्याय मिळेल, पण 20 तारखेपर्यंत जर भूमिका झाली नाही तर 23 तारखेच्या बैठकीमध्ये तुम्हाला राज्यस्तरीय ओबीसीची जी काय भूमिका आहे, म्हणजे या देशामध्ये बरेच युद्ध झाले असतील, काय झालं असेल, पण राजकीय आरक्षण ओबीसीचं ज्यावेळेस संपतं आहे त्यावेळी या राज्यातला भटकामुक्त असेल, या राज्यातला ओबीसीचे सगळे घटक या राज्यामध्ये एक वेगळं उग्र आंदोलन उभा करतील. ते आम्ही 23 तारखेला सगळ्याच्या सहानुभूतीनं सगळ्याचा समन्वयाने जाहीर करू. संघर्ष समन्वय समिती, मी अरुण खरमाटे, ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समितीचा समन्वयक आहे, राज्य समन्वयक. वास्तविक के कृष्णमूर्तीच्या जजमेंटनंतर 2011ला या राज्यातल्या, या देशातल्या अनेक मान्यवरांनी जी इन्फिनिट डाटा गोळा करण्याची भूमिका घेतली, त्या काळच्या मनमोहन सरकारनं जे इन्फिनिट डाटा गोळा करण्याचं काम सुरू केलं, त्या आधारेच रोहिणी आयोगाला जी आकडेवारी दिली गेली, जो इन्फिनिट डाटा दिला गेला, त्या धर्तीवरती हा जर इन्फिनिट डाटा ओबीसी आरक्षणाच्या राजकीय भूमिकेसाठी दिला असता तर आमचं राजकीय आरक्षण आज वाचलं असतं. सर्वच राजकीय पक्षांनी आमच्या ओबीसीचा जो बॉल केला होता तो त्यांच्या सुदैवानं, आमच्या दुर्दैवानं आज सगळ्याच राजकीय पक्षाची इच्छाशक्ती नसल्यामुळं आज आम्हाला हे दिवस आलेले आहेत. परंतु या राज्यातली उद्याची होऊ घातलेली निवडणूक जर ओबीसी शिवाय होणार असेल तर या राज्यामध्ये ओबीसीचा आक्रोश काय असतो ते आम्ही 20 तारखेला दाखवून देऊ. 23 तारखेला समविचारी सर्व संघटनांच्या वतीनं या सरकारच्या आणि भूमिकेच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावरती उतरू, अशा पद्धतीची भूमिका आज या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो आहे. निश्चितपणानं ओबीसी शिवाय होणाऱ्या आरक्षण जे इलेक्शन होईल त्याचा उद्रेक या राज्यातली ओबीसी जनता दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, अशा पद्धतीची आज ओबीसी व्हीजेएनटी समन्वय समितीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी भूमिका व्यक्त करतो. सुप्रीम कोर्ट, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ने जो जजमेंट दिया, वो जजमेंट महाराष्ट्र के ओबीसी व्हीजेएनटी के पूरे राजकीय आरक्षण पर बहुत बड़ा घाव है, बहुत बड़ा वो, जिसकी वजह से महाराष्ट्र के आने वाले स्थानिक स्वराज्य संस्था, लोकल सेल्फ गवर्नमेंट के पूरे इलेक्शंस खतरे में चले गए. लेटेस्ट गवर्नमेंट ने, सुप्रीम कोर्ट ने अभी, ऑनरेबल कोर्ट ने अभी बताया कि हम इलेक्शन रोक नहीं सकते. एज पर द 73rd 74th अमेंडमेंट जो हुआ है तो उसकी वजह से इलेक्शन रोका नहीं जा सकता, ऐसा सुप्रीम कोर्ट का कहना है. इस पर पूरे देश का, जो भारत का संविधान
जिस पे संविधान के हिसाब से जो चल रहा है इस पार्लियामेंट को राइट्स है, गवर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार को राइट है, उसको अधिकार है। महाराष्ट्र के ओबीसी के समाज का हित अगर वो सच्ची में जानते हैं, उनको वो हित के साथ काम करना है, तो तुरंत उन्होंने इस पे हस्तक्षेप करना चाहिए। ये महाराष्ट्र के इलेक्शंस रोकने के लिए सुप्रीम कोर्ट को जो जरूरी है वो डेटा देना चाहिए था, वो भी दिया नहीं। पिछले 10 साल से डेटा दिया नहीं। ये कोई 1-2 दिन की बात नहीं है। मनमोहन सिंह साहब का सरकार था तभी से डेटा पेंडिंग पड़ा था। और आज महाराष्ट्र के गवर्नमेंट में भी जो काम कर रहे हैं, उन्होंने भी एक आयोग गठित किया है, लेकिन सुप्रीम कोर्ट में उन्होंने भी एक रिट दाखिल करनी चाहिए, या कोई एज पर द रूल एंड एज पर द लॉ उन्होंने भी काम करना चाहिए, तुरंत निर्णय लेना चाहिए जिससे ये इलेक्शन रोक दिया जाए। क्योंकि आने वाले 3-4 महीने में अगर इन्होंने डेटा दिया तो डेफिनेटली मैं मानता हूँ ये ओबीसी का आरक्षण बच सकता है, जिसका पूरा नतीजा महाराष्ट्र के ओबीसी को न्याय मिलेगा। और ये नहीं होगा तो ये चीज़ एक बार हो जाएगी तो ये रूल बन सकता है आने वाले दिनों में। ये जिस ओबीसी को ये अभी तकलीफ आ रही है, आने वाले दिनों में SC/ST को भी आने वाली है, ये पूरा लग रहा है। तो महाराष्ट्र के गवर्नमेंट ने जो आयोग गठित किया है उसको 1 पैसे का अभी चंदा नहीं दिया गया, मतलब ये पैसा जाएगा तभी काम करेगा। इसलिए हम महाराष्ट्र और भारत सरकार को रिक्वेस्ट करते हैं तुरंत इस पे आप अमल करें और महाराष्ट्र के ये ओबीसी विजय एनटी को जो न्याय देने का कोशिश करें। नहीं तो हम आने वाले 20 तारीख को वैसे भी पूरे महाराष्ट्र के हर जिले में कलेक्टर साहब को निवेदन देने वाले हैं। स्टेट गवर्नमेंट और केंद्र सरकार ने निर्णय करने के लिए निवेदन दे रहे, कुछ हुआ नहीं। तो 23 तारीख को तो वैसे ही हम मिल रहे, पूरे महाराष्ट्र के सभी संगठन को हम साथ में ले रहे, और जो पूरे महाराष्ट्र में बहुत बड़ा जन आंदोलन खड़ा करने का हम प्लान कर रहे, उसका बस 23 तारीख का इंतजार है। या पत्रकार परिषदेसाठी आमच्या ओबीसी महिला विजयंती संघर्ष समितीच्या महिला आघाडीच्या नेत्या आदरणीय सुशीलाताई मोराळे या उपस्थित आहेत। या ठिकाणी आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख आदरणीय साधनाताई राठोड उपस्थित आहेत। आमचे राज्य समन्वयक धनंजयजी ओंबासे या ठिकाणी उपस्थित आहेत। उपस्थितामध्ये नवनाथ पडळकर आमचे राज्य समन्वयक आहेत, प्रकाशजी राठोड या ठिकाणी आमचे राज्य समन्वयक आहेत। या ठिकाणी सांगलीचे जिल्ह्याचे समन्वयक आदरणीय संग्राम माने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। कल्पनाताई चव्हाण सोलापूरचे आहे, कविताई चव्हाण या राज्य समन्वयक आहेत। आणि इलेक्शन के लिए परमिशन लेने की ज़रूरत है नहीं। इलेक्शन के लिए माहौल है तो कोरोना की तो जो वजह रही नहीं, क्योंकि अगर आप इलेक्शन डिक्लेयर कर रहे हो इसका मतलब ये, और हम वैसे भी हम आवेदन देने वाले हैं ऑनरेबल स्टेट गवर्नमेंट के संबंधित खाते, संबंधित डिपार्टमेंट, पुलिस एंड रेवेन्यू को हम निवेदन देंगे और हम परमिशन लेंगे। परमिशन लेके आंदोलन करेंगे। हम वी आर एश्योर्ड कि हमें खातरी है कि ये स्टेट गवर्नमेंट हमें आंदोलन करने के लिए तो कम से कम परमिशन देगा। हमारा आरक्षण चला गया है, इसके लिए हम आंदोलन करेंगे। धन्यवाद। खरं तर क्रे कृष्णमूर्तींच्या 2010च्या बेंचनं जो निर्णय दिला होता त्या आधारे त्या काळच्याच आमच्या ओबीसी नेते आदरणीय शरदजी यादव, मुलायमसिंग यादव असतील, लालूप्रसाद यादव असतील, लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी आणि आदरणीय पंकज भुजबळ साहेबांनी या सगळ्या मनमोहन सिंग सरकारकडून हा इम्पिरियल डाटा गोळा केला जावा म्हणून 102 खासदारांना एकत्र केलं आणि तो इम्पिरियल डाटा अखेर गोळा करण्याचं काम सुरू झालं की जो डाटा 2017च्या रोहिणी आयोगामध्ये वापरला गेलेला आहे या सरकारने। आमच्या सर्वांच्या दुर्दैवानं 2017च्या रोहिणी आयोगामध्ये वापरलेला डाटा तो केंद्र सरकारकडे पुन्हा उच्च न्यायालयाच्या मध्ये मागण्यात आला। वास्तविक तो न दिल्यामुळं आज राजकीय खेळखोळंबा ओबीसीचा झालेला आहे। आता सगळेच पक्ष राजकीय भूमिका घेऊन ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे हे जे पुतना मावशीचं प्रेम घेऊन आमच्यासाठी रस्त्यावर येत आहेत, या सगळ्या राजकीय पक्षांच्याकडं आमचा आजपर्यंतचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता। परंतु दुर्दैवानं एकीकडं राज्य सरकार इम्पिरियल डाटा गोळा करण्यासाठी कोर्टामध्ये गेलं होतं। वास्तविक कोर्टानं
आमच्या दृष्टीनं ज्या आरक्षणाच्या धर्तीवरती ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होत्या त्या उच्च न्यायालयाच्या बाबतीत उच्च न्यायालयानं त्या बाबतीत स्थगित दिलेली होती. वास्तविक सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारच्या वतीनं भूमिका मांडून बाबा याबाबत राज्य सरकार स्तरावरती काय प्रयत्न सुरू होते. याच दरम्यान कालचा सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय झालेला आहे ते ओबीसीच्या राजकीय आरक्षणाची समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीनं झालेलं आहे अशी आमची धारणा झाली. आणि म्हणून आम्हाला आता सगळ्याच राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे आमचा संशय आहे की या दृष्टीनं आमचं राजकीय आरक्षण आता टिकवण्याची भूमिका कुठल्याच राजकीय पक्षाकडे इच्छाशक्ती नाही. कारण सुप्रीम कोर्टानं जर आमचं आरक्षण वाचवायचं होतं सुप्रीम कोर्टामध्ये जर आमचं राजकीय पक्षाला आरक्षण वाचवायचं असतं तर ज्यांच्याकडे डाटा आहे त्यांनी तो इम्पेरियल डाटा दिला असता. राज्य सरकार आपल्या पद्धतीनं प्रयत्न करते परंतु त्या प्रयत्नाला सुद्धा काय अर्थ आता राहिलेला नाही. त्यामुळं आमची राजकीय ओबीसी जनांची जी भूमिका होती की आमचं आरक्षण वाचेल आणि आम्हाला काहीतरी न्याय मिळेल यावरती आमचा आता विश्वास राहिलेला नाही. म्हणून आजच्या राज्याच्या सगळ्या ओबीसी व्हीजीएनटी संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं आम्ही उद्याच्या 20 तारखेला सगळ्या राज्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये निदर्शनं करून आम्ही या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये आम्ही त्या ठिकाणी निवेदन देतो. आमचा ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे. जर यातूनही 20 तारखेपर्यंत जर राज्य सरकारनं काही निर्णय घेतला नाही तर 23 तारखेला ओबीसी व्हीजीएनटी संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं सर्व राज्यातल्या संघटनांना आम्ही आवाहन करतोय. आमच्या समविचारी ज्या संघटना आहेत त्यांना 23 तारखेला एकत्र घेऊन या इलेक्शनच्या बाबत आणि अन्य भूमिका ठरवण्यासंदर्भामधली आमची भूमिका आम्ही 23 तारखेला या राजधानीमधून या ठिकाणी जाहीर करणार आहोत. परंतु आमचं राजकीय सर्वच पक्षाला आव्हान आहे जर आमच्या ओबीसी आरक्षणाशिवाय जर उद्याच्या इलेक्शन झाल्या तर सर्वच राजकीय पक्षांना आम्ही त्याची किंमत मोजायला लावल्याशिवाय राहणार नाही. ही आमची ओबीसी संघर्ष समन्वय समितीची भूमिका आज या ठिकाणी स्पष्ट करतोय. आणि 23 तारखेला होणाऱ्या आमच्या समविचारी पक्षाच्या समविचारी ओबीसी संघटनांच्या वतीनं जी आम्ही टोकाची भूमिका घेऊ त्याची मात्र सर्वच राजकीय पक्षाला झळ बसल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अजूनही वेळ गेलेला नाही. वास्तविक आरक्षण वाचवण्यासाठी काय करावं आहे काय करावं लागणार आहे हे सगळ्या राजकीय पक्षाला माहीत आहे. केंद्र सरकारलाही माहीत आहे. वास्तविक त्यांच्याकडे डाटा होता त्याने देणं गरजेचं होतं. कोर्टामध्ये का दिला गेला नाही. आता ही रस्त्यावरची लढाई ओबीसी खेळेल त्याची किंमत सगळ्याच राजकीय पक्षाला मोजायसाठी आमची ओबीसी समन्वय समिती त्याचं लीड करेल अशा पद्धतीची भूमिका आजच्या पत्रकार परिषदेतून या ठिकाणी व्यक्त करतोय. आपले काय ओबीसी का जो आरक्षण का बवाल कोर्ट में शुरू था उसके बारे में जजमेंट का जो फाइनल किया है उसके ज़रिए ओबीसी आरक्षण के सिवाय ओबीसी आरक्षण के सिवाय इलेक्शन ले लो वो 5 जिले के जो मिड टर्म चुनाव है वो अभी वहाँ बगैर ओबीसी आरक्षण के ले लो ऐसा निर्णय दे दिया जजमेंट दे दिया. तो ये ओबीसी के ऊपर बहुत अन्यायकारक कदम है उनका. उन जिलों में आरक्षण नहीं था इसलिए कोई कोर्ट में गया. इसका मतलब ऐसा नहीं है कि कोई मांग रहा है तो उसको देने के बजाय उसको जो मिला था वो ही छीन लिया गया. तो ये तो गलत हो गया है, बिल्कुल गलत हो गया है. इसके पीछे क्या होगा क्या नहीं होगा ये हमें पता नहीं है. लेकिन आज ओबीसी का जो आरक्षण है ये हमारा आरक्षण हमारा बाबा साहब ने दिया हुआ था. 340 कलम के ज़रिए संविधान के तहत राष्ट्रपति ने आयोग
नियुक्त करके मंडल आयोग ने 405 जिले में जाकर आरक्षण ओबीसी को इस देश के 3743 जातियों को दिया था। उसमें महाराष्ट्र में उस वक्त 272 जातियाँ थी। आज हमारे महाराष्ट्र में 350 से ज़्यादा जातियाँ उसमें और शरीक हुई है। ऐसे लोगों को जो माइक्रो कास्ट थे, कहीं पे उनका अस्तित्व नहीं था, जैसा कि राहिरन नाम की जात है हमारे पास, वासुदेव है, पांगुड़ है, कि जो नामशेष होती जा रही जातियाँ है, ऐसे जातियों को भी एजेंडे पे लाने का काम किया था। उसको ख़त्म करके इस देश के 80% पॉपुलेशन जो देश में है, उस पॉपुलेशन को उन्होंने धोखा देने का काम यहाँ पर किया गया है। मुझे ऐसा लगता है कि ये सारासार हमारे ऊपर अन्याय हुआ है और इस अन्याय के खिलाफ हम आज नहीं लड़ रहे हैं, कई सालों से हम लड़ रहे हैं, लेकिन हमारी जो आवाज़ है वो आवाज़ दबाने की भी यहाँ कोशिश हो गई है कई बार। लेकिन अब तो हमारा सब कुछ छीन लिया है, हमको नंगा कर दिया है, तो अब तो हम रास्ते पे आना हमारा कर्तव्य बनता है। तमाम ओबीसी भाइयों को, मेरे बहनों को और हमारे एससी एसटी के लोगों को, आज हमारे ऊपर ये अन्याय हुआ है, कल तुम्हारी बारी आने वाली है। ऐसा मत समझो एससी एसटी के भाइयों कि आपको ये सहना नहीं पड़ेगा, आपको भी ये बारी आने वाली है। आज हम हैं चक्की में और आप हैं बाहर, तो आप भी चक्की में जाने वाले हैं। सबने साथ मिलकर, सभी जन संगठनों ने इसका मुकाबला करना चाहिए था अच्छी तरह से, लेकिन हम कमज़ोर पड़ गए उस वक्त। हमको ऐसा लगा कि सुप्रीम कोर्ट हमारे लिए बैठा है, हमारा विश्वास था सुप्रीम कोर्ट के ऊपर, लेकिन आज जो हमारे ऊपर हुआ है वो मुझे लगता है कि वो ज़्यादती हुई है। परसेंटेज ऑफ कम कर सकते थे वो, कि वहाँ नहीं है ओबीसी की संख्या ज़्यादा, तो 10%, 25%, 22% ऐसा कर सकते थे। वो करने के बजाय पूरा के पूरा ख़त्म करना, तो ये पूरा ख़त्म करने की मांग तो नहीं की थी। आपके मालूमात के लिए बोल रही हूँ, एससी एसटी के आरक्षण के बारे में भी इसमें लिखा था, और एजुकेशनल बैकवर्डनेस और नौकरी का बैकवर्डनेस इसके बारे में भी लिखा था, लेकिन सुप्रीम कोर्ट ने उसको यहाँ पर रखा नहीं है। मैं आपको बताना चाहती हूँ, ऐसा भी ये जो ओबीसी और महिलाओं का आरक्षण था, वो घटना के 73-74 जो घटना दुरुस्ती हुई थी राजीव गांधी ने पंचायत राज में, उसके तहत हमको ये आरक्षण मिला था। मंडल आयोग के हिसाब से इसको आरक्षण नाही मिला था हमको। 5 जिल्ह्याच्या निवडणुका, तिथं त्यांना ओबीसीला उभं राहायचं नाकारण्यात आले। त्यांना जेव्हा नाकारल्या जाईल तिथं, तेव्हा ते लढतील ना। आज अजून त्यांच्या तिथं निवडणुका नाहीयेत। बऱ्याच राज्याच्या निवडणुका संपलेल्या आहेत, बंगालच्या संपल्यात, मध्य प्रदेशच्या संपल्यात, आणि उतरतील ना, 100% उतरणार आहेत रस्त्यावर। त्यावेळी आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन हाँ? एक मिनट, देने वाले भले कोर्ट ने नहीं दिया, लेकिन वो आपको 27% आरक्षण के पूरा दिया जाएगा। ऐसे समझ गए आपका सवाल समझ गए। देखो इतने तो बेवकूफ नहीं है ओबीसी। देखो पार्टियां सब देंगी ओबीसी की, लेकिन वहाँ ओपन का जो कोई लड़ेगा उसको तो बंदी नहीं कर सकते आप। तो ये लड़ेंगे और ओपन का चुन के लाएंगे, ये तो राजनीति है। ये कोई इतना आसान नहीं है खेल, ये तो बस नौटंकी है। ऐसा नहीं हो सकता कुछ, ये गलत, ये इनका गलत रवैया है। ते आमचे मोठे भावंड आहेत। ओबीसी आरक्षण जे आज मिळाले ते आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने मिळाले आहे। त्यांची जनता जागृत आहे, ते आमच्यासाठी त्यांनी यापूर्वी लढे उभा केलेले आहेत। आम्ही त्यांच्या दारामध्ये जाऊ आणि सर्व मान्यवरांना आम्ही आमच्या या प्रक्रियेमध्ये सामावून घेऊन शेवटी ताई बोलल्या ते प्रॅक्टिकल बोलल्या। आज आमचं राजकीय आरक्षण गेलेलं आहे, आम्हाला उद्या आमच्या राजकीय नोकऱ्यातलं आरक्षण जाणार आहे, आमचं शैक्षणिक आरक्षण जाणार आहे, हे आम्हाला स्पष्ट झालेलं आहे। आणि उद्याच्या काळामध्ये
SC ST बांधवांचं सुद्धा आरक्षण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून एक मिळून एकीने हे आंदोलन आम्ही उभा करण्याचा निर्णय पुढच्या काळामध्ये निश्चितपणाने घेऊ.